त्यांना सर कॅन्सर झाला आणि एक मुलगा त्यांचा अमेरिकेला राहतो आणि एक औरंगाबादला शिफ्ट झाले. त्यांना हे विकायचंच होतं म्हणून आमचे फार जवळचे संबंध. माझ्या बँकेचे ते व्हाईस चेअरमॅन होते. आपली एक ब्लड बँक आहे, त्या ब्लड बँकेचे उपाध्यक्ष होते. म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही संस्था थांबवण्यामध्ये त्यांचा फार सिंहाचा वाटा, मोलाचा वाटा आहे. तुम्हाला सगळ्या साहित्यिकांना सांगायचं म्हणजे विशेष करून डॉक्टर साहेबांना 9 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि जाखडे साहेबांचा परिचय मला देशमुख साहेबांकडून झाला. मूळ प्रभोणे, अरुण प्रभोणे सर त्याचे दुवा होते. आणि डॉक्टर साहेबांची विशेषता अशी होती की प्रत्येक पुस्तक हा वेगळ्या विषयावर ते लिहित होते. मध्ययुगीन धर्मसंकल्पना असेल किंवा राष्ट्र राष्ट्रवाद असेल. आणि शेवटचं पुस्तक ते जेव्हा आजारी होते तेव्हा प्रतिभा आणि सर्जनशीलता हे पुस्तक लिहिले. आणि प्रतिभा सर्जनशीलता लिहित असताना त्या दरम्यान 6 महिन्याच्या दरम्यान त्यांना कॅन्सर झाला. पण त्या माणसाची इच्छा एवढी प्रबळ होती की त्याने ठरवले की बाबा मला आजार ही अडचण असली तरी मी त्याचा संधीमध्ये रूपांतर करणार आहे. आणि ते झपाटून त्याच्या मागे लागले. मला वाटतं की शेवटचे 6 महिने ते औरंगाबादला होते आणि मला वाटतं त्या दरम्यान जाखडे साहेब कमीत कमी 10 ते 15 वेळेस येऊन ते पुस्तकाचं सोपस्कार केले. 18 मेला त्यांच्या पुस्तकाचं सरांच्या हस्ते हे झालं, विमोचन झालं आणि ते 19ला सकाळी गेले. म्हणजे एका अर्थानं त्यांचं ह्या पुस्तकात जीव होतं का काय असं जाखडे साहेबांना लिहिलेलं आहे. त्यांची प्रतिभा एवढी मोठी होती आणि ते कधीच प्रसिद्धीपासून एवढे दूर राहायचे की त्यांचं गुण थोडंसं आम्हाला वाटते की बाबा एवढे मोठे माणसं. आणि खरंच तुम्हाला सगळ्याला बघितलं की आज भारावून जायला होते. त्यांच्या मिसेसच्या नावानं उज्ज्वला देशमुख ही त्यांनी व्याख्यानमाला चालवत होते. मला सांगायला आनंद होतो की 32 किंवा 29 मला एक्झॅक्ट सांगता येत नाही, सगळे दिग्गज इथे येऊन गेलेले आहेत. गाडगीळ आलेले आहेत, पुन्हा श्रीराम लागू आलेले आहेत, नेहा पाटकर आलेले आहेत, गिरीश कुबेर आलेले आहेत, कुमार केतकर आलेले आहेत. म्हणजे सगळे उंचीचे माणसं, गोबर देगलूरकर सर आलेले इथं आलेले आहेत. म्हणजे 30-35 मोठे मोठे लोक इथे येऊन गेलेले आहेत. मी खरं म्हटलं ते कुठंतरी वाचलंय की एक मुलं गुरं राखणारी मुलं होते आणि तिथं बसून एक मुलगा एका जागेवर बसायचा आणि कुठले भांडणं झाले की ते वाद मिटवण्यासाठी तो त्या सीटवर बसायचा आणि तो जो निर्णय द्यायचा तो फायनल राहायचा. मग गाव आणि बरेच जणांनी हे प्रयोग करून पाहिलं. मग लोकांना प्रश्न पडले की त्या जागेमध्ये असं काय आहे. तर ती उत्खनन केल्यावर कळालं की विक्रमादित्य राजाची ती खुर्ची आहे जे न्याय देण्याच्या बाबतीत एकदम हे होते. तर तशी ही जागा आहे. मला तेवढी प्रिय, तेवढी चांगली. आणि साहित्यिकांना इथं यावं, नवीन पुस्तकाची निर्मिती आपण करता, तर ही जागा एवढी चांगली तुम्ही निवडली त्यामुळे धन्यवाद. नाही माझ्यामुळे अजिबात नाही. मला वाटतं त्या विक्रमादित्य खुर्चीच हे कमाल असेल. तर असे सगळेच दिग्गज इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा इतिहास तर मागचा खूपच आहे. आश्मकवर त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला मी सांगावं असं काही नाही. हा आपला मराठवाड्याचा भाग गोदावरीच्या उत्तरेकडले का दक्षिणेकडला तोच आहे. आणि आज आम्ही जे इथं हे काढलेलं आहे, स्मरणिका काढले आहे, त्याचं नाव सुद्धा आश्मकच दिलेलं आहे. तर हा मराठवाड्याचा भाग, बोधन वगैरेचा भाग, डॉक्टरांचा अभ्यास खूप होता. तसं आम्ही फार काही अभ्यासू वगैरे नाही. पण खराबाच्या संगीत खराब होतात म्हणलं तर तो वाचकाच्या संगीत राहून मलाही वाचायची थोडीशी सवय लागली. मला डॉक्टर द्यायचे पुस्तक हे, रमेश तुम्ही पुस्तक वाचा. तर मग मी म्हणलं डॉक्टर ते वाचतो, ते तुमच्या बुद्धीला झेपत नाही, पहिले हे वाचा म्हणायचे. हे वाचा, असे वाचा, त्याच्यानंतर मी तुम्हाला देतो ना. म्हणजे मला त्यांच्यासोबत ही सवय लागली आणि आपल्यासारख्या सगळ्याच माणसाची माझी भेट झाली. खरं म्हटलं तर आज वीणाताई आलेले आहेत, राजन धोवत सर आलेले आहेत, विश्वकर्मांचे सोनवणे साहेब आले आहेत. म्हणजे एक सगळेच दिग्गज एकाच दिवशी आले. तर म्हणजे 2 पाहुणे आले तर आपण भारावून जातो. आज तर 20-25 आहे. प्रसाद आमचा आहे, विनाश शिरसाट साहेब आहेत. मला नाव लिहिलं तर लिस्टच पुरे होत नाही, एवढी झालेली आहे. तर मी चुकून कोणाचं नाव राहिलं तर मी सॉरी म्हणतो. की घनिष्ठ संबंध होते ह्या काळानंतरच्या काळामध्ये.
मध्ये की आम्ही जेव्हाही पुण्याला जायचं तर त्यांना विचारायचं की तुम्ही पुण्यामध्ये आहात का, ते असतील तरच आम्ही पुण्याला जायचं, किंवा आम्ही गेलं तर त्यांना कुठे जायचं असलं तर ते कॅन्सल करायचे. खरं म्हणजे अरुणाताईंचं आणि आमचं फारच सख्य ह्या माध्यमातून जुळलं. जाखडे परिवार आणि ढेरे परिवारांचं काही वेगळं आहे असं नाही. जेव्हा जेव्हा जाखडे सर काही बोलायचे तर ताई लगेच मान्य करायच्या. दुर्दैव असं झालं की 9 फेब्रुवारीला ते सगळे मिळून म्हणजे अरुणाताई आणि जाखडे साहेब हे उदगीरला येणार होते आणि हे बँक वगैरे पाहून त्यांना म्हणजे इथली तयारी वगैरे बघायची होती. पण मॅन पर्पोजेस गॉड डिस्पोजेस म्हटल्यासारखं मध्ये 14-15 तारखेला जाखडे सर गेले आणि ही सगळीच राहून गेलं. पण असो, हे एक साखळी ते आपल्याला देऊन गेलेले आहेत आणि हे टिकवायचं आहे. खरं म्हणजे डॉक्टर देशमुख गेल्यानंतर जाखडे साहेबांना माझ्यावर एक जबाबदारी टाकली की हा माणूस एवढा मोठा आहे, यांच्यासोबत एवढे मोठे लोक आहेत. मला वाटतं विनोद आणि त्यांचं एकदा एक सेमिनार झालं होतं, ते अध्यक्ष होते आणि तुम्ही अध्यक्ष होता आणि त्यांचं हे होतं. तर अशा सगळ्याच लोकांना ते म्हणले की ही संस्कृती तुम्हाला पुढे जपायची आहे, हे सांभाळायचं आहे. खरं म्हणजे मी फार छोटा आहे, सांभाळू शकतो का नाही प्रयत्न नक्की करतो. तर आज अतुल म्हणजे आमच्या लातूरचं भूषणच आहे. आज जे जिवंत प्रश्न आहेत पर्यावरणचे, बंद करायचं आहे माझं आहे, देत आहे का, मी करू का बंद, पुन्हा वाचते मला सांगेल का. अतुल देऊळगावकरचे ग्रेटाचे हाक ऐकली का, मी पुस्तक वाचलं, खरंच भारावून गेलो. खरं म्हणजे मला वाटतं की तुमचे 2-3 व्याख्यानं मी ठेवले. डोळे व्याख्यानमालेमध्ये सुद्धा आपण बोललेले आहात. 3 व्याख्यानमाला आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये घ्यायचं ठरलं होतं. तर असं सगळ्यांचं आज इथं योग येतोय. वीणाताई येतात, राजन गवसर येतात, हे म्हणजे आज भाग्यच आहे. खरं म्हणजे आज पुस्तक दिन आहे आणि या पुस्तक दिना दिवशी हे सगळं होत आहे. आणि ही वाचनालय सांगत असताना मला आनंद होतो की डॉक्टर साहेबांची 1200 ते 1500ची पुस्तक ते होते. तर ते रेअर पुस्तकं होते. आम्ही भंडारकर युनिटला हे देण्याचा जेव्हा विचार केला तर त्यांच्या अटी आणि नियम एवढे होते की ते म्हणलं हे अवघड झालं काम, म्हणले स्टॅम्पवर लिहून द्या, कारण एवढे रेअर पुस्तकं, एवढं मोठं कलेक्शन आहे, ते कुणाच्या तरी उपयोगी यावं अशी आमची भावना होती. मग असं ठरवलं की बाबा आपणच का ठेवू नये, कारण हे एवढं रेअर आहे. मग बरेच आम्ही मित्रमंडळी एकत्र झालो, मग विचार केला. मग हे 1200 ते 1500 पुस्तक डॉक्टर साहेबांचे आहेत. आता खरं म्हणजे मला सांगायला थोडं दुःख वाटते की आपल्याकडे जसं ज्येष्ठ नागरिक घरात ओझे होतात, काही जणांना पुस्तक सुद्धा ओझे व्हायला लागले. कारण काय झाले की नवीन पिढीना त्याच्यात रस नाही किंवा तुमच्या विषयामध्ये नसेल, ते दुसरे पुस्तकं वाचत असतील. तर मग बरेच जणांना म्हणले की आमच्याकडे हे चांगले पुस्तक आहेत, आम्ही तुम्हाला देतो. तर असं करून बरेच जणांना पुस्तक दिले. डॉक्टर गुडसुळकरचे मोठे भाऊ आहेत. तर असं सगळंच कलेक्शन आहे, नवीन जुन्याचं हे मिश्रण आहे. माझी बँक अजून ह्या मे महिन्यामध्ये शिफ्ट होणार आहे, बरेचसे पुस्तक अजून खाली आहेत. तर हे सगळं आपण एकत्रित करतोय. मला सांगायला आनंद होईल की 11 डिसेंबरला इथं बँकेचं उद्घाटन झालं. त्या दिवशी माननीय शिवराज पाटील आणि दिलीपराव देशमुख साहेब आले. म्हणजे त्यांना असं बँकेत ते 11 डिसेंबरला उद्घाटन करून वर जेव्हा बघायला आले तर बँकेची तर तारीफ केलेच, इथं आल्यावर ते 10 मिनिट थपकले. म्हटलं अरे बापरे, हे बँक आणि एवढी वाचनालय. म्हटलं माझं श्रेय नाही सर, ते डॉक्टर देशमुखांचं श्रेय आहे. म्हणजे मला तर इथं 2-3 दिवस राहावं लागतील, एवढे चांगले पुस्तक आहेत. म्हटलं तुम्ही इथं राहत असाल तर याच्यासाठी आनंदाची बाबच कुठली नाही. तर असं हे पुस्तकाचं महत्व असणारे तुम्ही सगळे इथे जमलेले आहात. खरं म्हणजे मला त्याचाच आनंद आहे. बरेचसे माझे पुण्याहून मित्र आलेले आहेत, ते औरंगाबादहून आलेत. मी सर्वांचं स्वागत करतो. बोलण्याच्या ओघात वीणाताई, राजन गवसर, मी सगळ्यांचं माझ्या बँकेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे थोडं भारावूनच गेलं एवढे सगळे एकत्र आलात ना तुम्ही. तर मी माझ्या सहयोग बँकेतर्फे आणि ब्लड बँकेतर्फे आपलं स्वागत करू इच्छितो. आशिष ते घेऊन ये बेटा, कुछ इकडे सातपुतच आहे वीणाताईचं. या ठीक आहे, इकडे बेटा, पुढे येणार आहे. आशिष कुठे गेला, खाली गेला.
प्रसाद तुम्ही करा. प्रसाद तो उदगीरचे जाऊ तुम्ही घ्या गवत साहेबांकडे. संजय कुलकर्णी लेट कमर या पुढे. सगळं ऑर्गनाईज करणारे होते तुम्ही या. सोनवणे साहेबांचं झाले त्याच्याकडून जा तुम्ही करा. आणि तुम्ही स्वतः करतो बरं. आता अतुलची भीती एवढी आम्हाला की मला इथं बॅनर करायचं होतं. म्हणले अण्णा न केलं तर बरं राहील. मला म्हणलं गुच्छ आणायचे न आणले तर बरं राहील. तिथं म्हणजे मी म्हणलं माझं काय अधिकार आहे. नाही तुमचं आहे पण न आणलेलं बरं राहील. मी म्हणलं ठीक आहे बरं राहील तर बरं राहील. तर मी आज आम्ही डॉक्टर साहेबांच्या याच्यावर एक सर्जन म्हणून पुस्तक काढलेलं आहे. सगळ्या बसा ना ताई, सगळ्या प्रसिद्ध लेखकांचं त्यांच्याबद्दलचं मत हे वगैरे लिहिलं गेलेलं आहे. पण त्या एक पुस्तकाची मी प्रत आपल्या सगळ्यांना देतो. आपण बसल्या जागी ती स्वीकार करावं. आणि माझं लांबलेलं खरं म्हणजे मी एकदा तुमचा सत्कार करतो. सर्जन हे पुस्तक आहे. सगळ्यांचेच त्याच्यात मत आहेत. सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की दत्त दाभोळकर सर इथं आले होते. त्यांचं विवेकानंदावर 2 व्याख्यान झाले होते आणि त्यांना एक कुठलं तरी एक विषयावर लिहायचं होतं. बाळासाहेब कोणतो तर त्यांना माहिती नाही की डॉक्टर साहेबांना कॅन्सर झाला. मग त्याने सहज त्यांना फोन केले की तुम्ही ह्या विषयावर लिहू शकता का. तर ते 48 पान याच्यावर लिहिलेले आहेत त्यांनी. आणि जेव्हा त्यांना कळालं की आमच्याकडून की त्यांना कॅन्सर झालेलं आहे तर ते म्हणले अहो ह्या माणसानं तर मला सांगितलं नाही की मला कॅन्सर झालंय आणि ते मी करू शकत नाही असं काही सांगितले नाही. अवैदिक संस्कृतीचा इतिहास, संघर्ष आणि समन्वय ते शेवटच्या 15 दिवसामध्ये एवढं 48 पानाचं पुस्तक हे लिहून पाठवून दिले त्याने. ते म्हणले मी तुम्हाला माफी मागतो की तुम्ही आजारी आहे ते मला माहिती नाही. ते म्हणले नाही मी हे तुमचं 48 जे काही माझं होणार आहे ते लिहूनच मरणार आहे. त्याच्या अगोदर मी मरणार नाही. तर एवढा ग्रेट माणूस आपल्यासोबत होता. आपण सगळे आहोत तर ते नक्कीच आपण वाचणार आहात. मी माझ्याकडून ती कॉपी देतो. पुढील कार्यक्रम आपण चालू करावा. धन्यवाद. आणि एक विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आहे. जेवण घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही नम्र विनंती. वर टेरेसवर जेवण आहे. आपण सगळ्यांना जेवण घ्यावं. धन्यवाद. रमेश अंबरखाने यांचं भारावलेलं मनोगत आता आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात वळताना ग्रंथाची द्वारी हे पुस्तक आमच्या विश्वकर्मा पब्लिकेशनकडे कसं आलं आणि त्या पुस्तकाची हस्तलिखितापासून ते आज आपल्या समोर पुस्तक रूपात येण्यापर्यंतची वाटचाल नेमकी कशी झाली हे सांगण्यासाठी मी आमचे संपादक मनोहर सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण या पुस्तकाबद्दलचं प्रास्ताविक व्यक्त करावं. आदरणीय वीणाताई, मित्र राजन गवस, अतुल देऊळगावकर, आत्ता ज्यांनी अतिशय मनमोकळं असं म्हणता येईल असं प्रस्तावित केलं ते म्हणजे रमेश अंबरखाने आणि आपण सर्वजण. आज जागतिक पुस्तक दिन आहे. म्हणजे मला माहीत नाही की आज या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवण्यामागे जागतिक पुस्तक दिनाचा काही संदर्भ हा होता किंवा नाही. पण एक होता की इथे उदगीरमध्ये साहित्य संमेलन होतं आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये मूळचे आणि लातूरलाच वास्तव्य असलेले असे अतुलजी आणि त्याच परिसरामध्ये आज होणारं हे संमेलन. तर हा सगळा योग जुळून येण्याच्या दृष्टीने इथे प्रकाशन समारंभाचं आज आयोजन करण्यात आलं आणि तर जागतिक पुस्तक दिनाचंच त्याला औचित्य मिळालं.
अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की हे जे पुस्तक आहे ग्रंथाची या द्वारी आणि जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा. आपल्याला माहीत आहे अतुल देऊळगावकर पर्यावरणावरती, पर्यावरणाच्या समस्येवर सतत बोलत असतात आणि सतत म्हणजे समाजाचं प्रबोधन किंवा एकूण सगळ्या जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला जागा करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. तर पर्यावरण बिघडलेलं आहे आपल्याला माहीत आहे आणि हे पर्यावरण सगळंच म्हणजे जे वातावरण आहे ते बिघडलेलं आहे. आपण ग्लोबल क्लायमेट चेंज म्हणतो त्यातून जात आहोत. दुसरी आपली सगळी सामाजिक आर्थिक ही सगळी जी काही आपली व्यवस्था आहे आपल्या भोवतीची ती सुद्धा बिघडलेली आहे. आपण प्रगती विकास म्हणजे नेमकं काय याबद्दल खरोखरच प्रश्न पडावा की आपण ज्याला विकास म्हणतो तो खरा विकास आहे का, किंवा जी काही प्रगतिशील विचारधारा म्हणून जी काही एक आपल्याकडे आपण म्हणतो नेहमी तिच्याबद्दल, त्या प्रगतिशील विचारधारेचं आणि आजच्या विकासाच्या मॉडेलचं काही एकमेकांची कनेक्ट आहे का, एकमेकांची काही संबंध आहे का, असे सगळे प्रश्न पडावेत अशी सगळी परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहे. आणि अशा या परिस्थितीवर म्हणजे सगळं काहीतरी बिघडलेलं आहे, काहीतरी बिघडत चाललेलं आहे आणि दुरुस्त कसं करता येईल, शाश्वततेकडे कसं जाता येईल, खऱ्या मानवी विकासाकडे कसं जाता येईल याच्याबद्दल मंथन करणारं असं जे काही साहित्य हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये, इतर भाषांमध्ये असं जे काही लिहिलं गेलं, अनेक विचारवंतांनी लिहिलं, तत्वज्ञांनी लिहिलं, कलावंतांनी लिहिलेलं आहे, अभ्यासकांनी लिहिलेलं आहे. तर अशा विचारांचा परिचय घडवणारं, अशा पुस्तकांचा परिचय घडवणारं असं हे पुस्तक आहे की जे जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी प्रकाशित होत आहे. ते अतिशय औचित्यपूर्ण अशी ही गोष्ट आहे आणि हे पुस्तक अशा वेळी प्रकाशित करण्याचं भाग्य हे विश्वकर्मा प्रकाशनालाही मिळालं याबद्दल मी खरं तर अतुल देऊळगावकर यांना धन्यवाद देतो. अतुलजींचा मला साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला वगैरे फोन आला होता आणि अशा प्रकारचं पुस्तक आहे आणि त्याच्या संपादनाबद्दल त्यांनी मला विचारलं होतं की या पुस्तकाचं संपादन तुम्ही कराल का. आणि अर्थातच अतुलजी लिहितात, त्यांच्या एकूणच लिखाणावरती संपादकीय संस्कार करण्याची गरज त्या अर्थाने कमी असते. पण ते असं म्हणाले की हे चांगल्या पुढे म्हणजे आता ते असं मी मलाच म्हणून घेणं योग्य नाही त्याच्यामध्ये, पण एक बऱ्या संपादकाच्या ते नजरे घालून जावं असं त्यांना वाटतंय. तर ते अर्थात मी आनंदाने म्हटलं ते मी करेन या पद्धतीने. आणि मग पुढे हे पुस्तक माझ्याच प्रकाशनाकडून म्हणजे विश्वकर्मा पब्लिकेशन कडून प्रकाशित व्हावं अशी गोष्ट जुळून आली त्या सगळ्यामध्ये. आता एक त्याच्यातली अट जी होती आणि ती अट अशी होती की उदगीरच्या साहित्य संमेलनामध्ये पुस्तक आपलं आलं पाहिजे. आता एकूण इथे ज्यांचा प्रकाशन व्यवसायाशी संबंध आहे, जे स्वतः प्रकाशक आहेत किंवा लेखक आहेत आणि प्रकाशन व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना हे नक्की माहिती आहे की एकदा प्रकाशकाच्या हातात गेलं पुस्तक आणि प्रकाशकाने कितीही सांगितलं की ते येईल, ते आता उद्या येईल, परवा येईल, तरी ते यायला काय काळ लागतो आणि किती काळ लागतो हे लेखकाला माहिती असं, प्रकाशकालाही माहिती असतं की हे पुस्तक आपण करणार. तर या सगळ्या याच्यामध्ये ती अट फार तशी काय म्हणतात की बांधिलकी त्या अटीची ही ठोकून याला म्हणता येईल, ती शैली आहे देऊळगावकरांची असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये त्यांनी ती ठोकून बांधिलकी घेतली होती म्हणजे त्यावेळेला. आणि मला आनंद वाटतो की आज साहित्य संमेलनाच्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. ते पूर्ण पुस्तक सर्व दृष्टीने अतिशय परिपूर्ण अशा प्रकारे आज आपल्या पुढे ते सादर होत आहे. अतिशय मौलिक असे विचार या पुस्तकामध्ये आहेत. अर्थातच त्या सगळ्या गोष्टींवर वीणाताई राजनजी आता बोलतीलच आपल्याशी, मी त्याबद्दल काही बोलत नाही, भाष्य करत नाही. एकच सांगतो की जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा ही या पुस्तकामध्ये आहे आणि एक जग बदलेल, जग बदलेल, जग बदलतं, बदल ही तर सतत घडणारी गोष्ट आहे. पण
खऱ्या अर्थाने माणसाला माणसापर्यंत नेणारा बदल हा घडावा आणि केवळ माणूसच नव्हे तर सारी सृष्टी, सारं पर्यावरण हे एका चांगल्या असं म्हणतात की जिथे जिवंतपणाची हमी आहे असं काहीतरी घडेल, असं काहीतरी घडावं, अशा अपेक्षित अशा विचारांचं हे पुस्तक आहे. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक सर्वांना या दृष्टीने विचार करायला, या दृष्टीने बदलण्याचा विचार करायला भाग पाडेल अशी एक निश्चित विश्वास मला वाटतो. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काहीतरी नक्कीच चुकत आहे आणि दुरुस्ती आवश्यक आहे. आपल्याला पुन्हा तातडीने शाश्वततेच्या पायावर मानवी विकासाच्या वाटेवर आले पाहिजे. व्यक्ती आणि समाज उदार व उन्नत, प्रगल्भ व सुसंस्कृत होण्यासाठी झटणाऱ्या लेखक, विचारवंत व कलावंतांच्या विचारांची ओळख या पुस्तकामध्ये अतुल देऊळगावकर यांनी अनेक पुस्तकाच्या अनुषंगाने करून दिले आहे. विकासाच्या खऱ्या वाटेचे हे मार्गदर्शन आहे असं मार्गदर्शन करणाऱ्या अतुल देऊळगावकरांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विनाताई, माझे मित्र राजनजी, मनोहरजी, विनोद, प्रदीप, संदीप तापकीर आणि ज्यांच्यामुळे आपण इथं जमलोय ते रमेश अण्णा. आणि हा पुस्तकाचा घाट घातला हा प्रसाद कुमटेकरमुळे. तर हे एकंदरीत काय इथं उदगीरच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की पूर्वी प्रत्येक गावात एक अण्णा असत होते की त्यांच्याशिवाय कुठलंही काही काम होत नाही. तर हे उदगीरचे अण्णा आहेत. साहित्य संमेलनापासून ते इथल्या संगीत मैफिलीपर्यंत काहीही असेल तर रमेश अण्णा अटळ आणि अनिवार्य आहे. तुम्ही बघितलं असेल की साहित्य संमेलनाकडे तिने किती बारकाईने लक्ष ठेवलं. तिथले परिसंवाद किती म्हणजे इतक्या पातळीवर हा गृहस्थ कसं काम करू शकतो हे बघून मी खरोखर थक्क होतो. कुठे ब्लड बँक आहे. आज त्यांनी मला जुने नाणी जमवलेले इथं शंकरराव कीर्तीकर म्हणून होते, त्यांचं म्हणजे हे गृहस्थ 50 लाख स्वतःचे खर्च करून नाणी जमवत आहेत. निजाम काळातली, ब्रिटिश काळातली नाणी त्यांच्याकडे, ते बघायला त्यांनी मला नेलं होतं. इथं वनश्री सारखं म्हणजे निसर्गासाठी झाडं लावणे, आणखीन बियांचा प्रसार करणारा जो गट आहे तिथं त्यांनी नेलं होतं. असं प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना कुतूहल आहे, जिज्ञासा आहे आणि त्यासाठी सक्रिय काम करणारे असल्यामुळं हे खूप मोठं भांडवल आहे उदगीरचं, ज्याच्यामुळे उदगीरमध्ये एवढे कार्यक्रम घडतात. एवढंच आपल्याला मला सांगायचं. आणि त्यामुळे इथं त्यांनी म्हणजे उदगीरमध्ये कार्यक्रम करायचा तर अण्णांना विचारून करायचं. तर हे इतकं अप्रतिम आणखीन मनस्वी त्यांनी जे आपल्याला दालन उडून दिलेलं आहे कार्यक्रमासाठी, त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. विश्वकर्मा प्रकाशनाकडे आता मनोहरजी म्हणाले, काय आपण कुठलंही काम केल्यानंतर ते अचूक नसतं, त्याच्यामध्ये म्हणजे शेवटपर्यंत चुका निघत असतात, हे विणाताई सांगू शकतो, कारण त्या कधीच समाधानी नसतात. तर आपल्या चुका काढल्या पाहिजे, त्यासाठी कोणाला दाखवायचं ही आता खरोखर वरच्यावर पंचायत झालेली आहे. आणि आणखीन या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय तर प्रकाश व्यवसायातले 3 जण आहेत, विनोद आहे, राजनजी आहे आणि मनोहर. इतकं वरच्यावर मराठी प्रकाशन जगत गमतीदार होत चाललंय की संपादक नावाचं एक व्यक्तिमत्व हळूहळू निघून चाललेलं आहे. तर कोणीतरी हे सगळं पाहावं लागतं, त्यात सुसंगतता आहे का, कुठं विस्तार जास्त झालाय, कमी झालाय, हे सांगणं आवश्यक आहे. आणि ज्यांच्यासोबत काम करताना आनंद मिळतो असे संपादक तर अति दुर्मिळ झालेले आहेत. पण त्यापैकी एक आपल्याला लाभलेले आहेत, ते मनोहरराव, विनोद आणि राजन, हे 3 एकत्र आलेत पुस्तक दिनानिमित्तानं. याचा एक खूप वेगळा आनंद आहे. हे मनोहरराव सोनवणे हे अतिशय प्रसिद्धीपरांमुख संकोची व्यक्तिमत्व आहे. पण आपण सर्वांनी त्यांचं ब्रँड फॅक्टरी नावाचा कथासंग्रह जरूर वाचावा. आपण सगळेजण जगता जगता कसे ब्रँड झालेलो आहोत न कळत. तो बाजाराने आपल्यावर कसा थोपवलाय आणि बाजार न कळत आपल्याशी काय खेळ करतोय याबद्दलच्या त्यांचा कथाचा हा संग्रह आहे. असे जेव्हा व्यक्ती आपल्या कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं काही
प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्र येतात, त्याशिवाय वेगळा आनंद काय असू शकतो. आणि मग इथं साहित्य संमेलनामध्ये आपण येणार, इथे वीणाताई आलेले आहेत आणि राजन गवस आलेले आहेत. वीणाताईंबद्दल आपण आज सकाळी पाहिलं की त्यांनी जे काही आत्तापर्यंतचं कार्य केलं, प्रत्येक त्यांचं पुस्तक, मग कारवरपासून ते आत्ता येणारं इथून पुढचं म्हणजे 4-6 महिन्यामध्ये मॉन्टेसरी बाईकवर पुस्तक त्यांचं येणार, त्या किती कष्ट घेतात. त्या म्हणजे आपण सर्वांनी शिकण्यासारखं आहे की किती खोलवर जावं लागतं, संशोधन करावं लागतं, अनेक अंगांनी संशोधन करावं लागतं. आपला तो विषय नाही असं म्हणून टाळता येत नाही. इतक्या खोलात जाऊन जेव्हा संशोधन करतात आणि स्वतःचं समाधान होत नाही, अशा पद्धतीने जे त्या लिहित आहेत, सर्व लिहिणाऱ्यांसाठी ते एक मोठं दीपस्तंभासारखं काम केलेलं आहे. अशा वीणाताई आज इथं आलेले आहे. राजन गवस यांची आज 2 तास मुलाखत झाली. विनोद आणि प्रमोद दुंघाटे यांनी घेतली आणि त्यातून हे जे व्यक्तिमत्व आपल्याला उलगडत गेलेले की कथेपासून, आणि ते म्हणतात की कसं म्हणाल तर प्रत्येक लेखकाचं प्रत्येक जे अपत्य असतं, ते कथा असू दे किंवा कादंबरी, ते एक प्रकारे आत्मचरित्रात्मकच असतं त्यातनं, पण त्यातून ते कसे व्यक्त होत गेले, अभिव्यक्त होत गेले आणि प्रगल्भता येऊन त्यातनं ते भाष्य कसं करायला लागले, ते सगळ्या गोष्टींकडे कसं बघायला लागले गडहिंग्लजसारख्या ठिकाणी राहून, हे त्यांच्या सर्व लिखाणातनं आपण वाचलं. आणि आज त्यांनी तिथं सांगितलं की आता इथून त्यांचा पुढचा प्रकल्प तो चालूच आहे. मला वाटतं JP नाईकांवर, शिक्षण तज्ज्ञ JP नाईक, ज्यांनी, आणि त्यांनी असं तिथं सांगितलं, ज्यांना ऐकायला मिळालं नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो की जर आपण JP नाईकांचं शैक्षणिक धोरण स्वीकारलं असतं तर आपले आत्ता जे हाल झालेले आहेत ते झाले नसते. म्हणजे त्याचा अर्थ एवढाच आहे की सध्या आपण तुकड्या तुकड्यांनी विचार करतो. तो शिक्षणाचा असेल, आपल्या भविष्याचा असेल, समाजाचा असेल, संस्कृतीचा असेल, एकत्रित विचार, आणि तो शिक्षणातनं कसा यावं आणि त्यासाठी शिक्षण कसं द्यावं, आपण त्या पुस्तकाची नक्की वाट पाहू. तर असे सगळे हे जे महत्त्वाचे लोक जमले, सुहृद जमलेले, आणि ह्या सर्वांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक जो सामायिक धागा आहे की त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन आणि त्यांचं साहित्य यात कुठेही आपल्याला अंतर दिसत नाही. म्हणून एक वेगळा आनंद इथं आज होतो आहे. या पुस्तकाबद्दल मी फक्त आपल्याला एवढंच सांगेन की लहानपणापासून एक धाक असणारे लोक आपल्या आजूबाजूला खूप होते. आणि म्हणजे शाळेमध्ये शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर गेल्यावर काय वाचलं असं म्हणलं की भीतीच वाटायची, आता काय सांगायचं. बरं, ते सांगताना जरा वर्गात बरं वाटलं पाहिजे, म्हणजे चांदोबा वाचला असं म्हणलं तर काही अर्थ नाही ना, ते चेष्टाच करणार पण आहे, हे काय करतोच असं करत. तर असे शिक्षक होते, असे पाहुणे घरी यायचे, म्हणजे कुरुंदकर गुरुजी यायचे, आनंदराव भालेराव यायचे, काय वाचतोयस रे असं भीतीच वाटायची. आणि त्यामुळं त्यांनी भेटल्यानंतर आपल्याला काहीतरी सांगता यावं. पन्नालालजी सुराणा, पुष्पाताई भावे, तर यांना सांगता यावं. बरं, पुन्हा भेटल्यानंतर त्यांचंही मला कौतुक वाटतं की लहान मुलांशी सुद्धा ते बोलताना पुढच्या मग काय वाटलं सांग, असं ते पुढचा प्रश्न असायचा की तू जे वाचलंस त्याविषयी तुझं मत सांग. तर या सगळ्यातनं आपण हळूहळू घडत जातो. आणि एक तेव्हापासून म्हणजे अजूनही आपल्याला ना जे वाचायला लागतात, आज काही जण विचारत होते आम्ही काय वाचावं, तर याला उत्तर नाहीच आहे. आणि वाचायला दिशा कधी आहे असं आपल्याला वाटत नाही. दरवेळेला असं वाटतं की आपल्याला नीट मार्ग सापडलेला नाही. आपण एका वेळेला अनेक गोष्टी वाचतो, आपल्याला एका वेळेला अनेक गोष्टी वाचाव्याशा वाटतात. पण या सगळ्या मार्गांनी जाताना वाटेमध्ये जे लोक भेटत गेले, त्यामध्ये समर नखाते जे पूर्वी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते आणि पथनाट्य चळवळ ते करायचे, त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर माधुरी पुरंदरे, समर नखाते हे अतिशय कडक शिक्षक सगळे, त्यांच्यामुळे वाचावं लागायचं. पुढे कुमार केतकर भेटले. हे सगळे लोक ना ग्रंथाली चळवळ आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होतो, दिनकर गांगर, अशोक जैन, या सगळ्यांमुळे वाचणं भाग होतं. या वाचण्यातनं जे आपल्याला हळूहळू सापडत जातं, ऐकण्यातनं, पाहण्यातनं, ते काही इथं एकत्र जे आणले गेले त्याचं मुख्य श्रेय प्रसादला आहे. कारण कुठला तरी लेख वाचल्यानंतर हे पुस्तकात आले का नाही म्हणल्यानंतर काय काय लिहिलंय सांगा असं करत मग ते सगळे काही मराठी आणि काही इंग्रजी पुस्तकांचे परिचय याच्यामध्ये आलेले, त्याला थोडंसं वाढवलेलं आहे.
या निमित्ताने फक्त मी एक महत्वाचं पुस्तक सांगेन. एक म्हणजे त्यात तसं म्हणाल तर यात इतिहासावर आहे, अर्थशास्त्रावर आहे, विकासावर आहे, समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, कलांमध्ये चित्रकला आहे, वास्तुकला आहे, चित्रपट आहे, गायन आहे. अशा अनेक अंगांनी आपण कसं बघितलं पाहिजे. हे पिकासोनी आपल्याला पिकासो माहीत असो किंवा नसो, शांततेचं कबूतर पिकासोने आणलं हे आपल्याला पत्ता नसतो, पण ते कबूतर आपल्यापर्यंत आलेलं असतं. याला खरं क्रांतिकारक म्हणतात. किंवा आपल्या घराची रचना कोणामुळे बदलली हे आपल्याला माहित नसतं, ते आपल्यापर्यंत विचार येऊन पोचलेले असतात. अशा काही व्यक्ती कशा घडल्या याबद्दल यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाचायला मिळतं. पण यामध्ये एक पुस्तक आहे दीपंकर गुप्ता यांचं, आणि ते आपल्याला प्रश्न विचारतं की आपण खरोखर आधुनिक आहोत का. आपण सगळे स्वतःला आधुनिक मॉडर्निझम आपण मॉडर्न म्हणतो ते आपण फक्त पेहरावानं झालो का, आपल्याकडे आलेल्या उपकरणां साधनांमुळे झालो का, मनानं आपण आधुनिक आहोत का. म्हणजे त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं सांगतो की आपल्याकडे अतिशय मोठी हॉस्पिटल निघत आहेत, मोठमोठे उद्योग निघत आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरना कधीतरी वाटतं का, एक अपवाद इथं बसलेले डॉक्टर अजित जगताप, की जे कोणाकडनंही इनपुट घेऊ शकतात. म्हणजे ते म्हणतात की मला कंपाऊंडर, नर्स या सगळ्यांकडनं इनपुट, कारण पेशंट्स विषयी सगळेजण सांगू शकतात. पण असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत नाही. तिथं एकेरी वाहतूक असते आदेशांची, असं दीपंकर गुप्ता म्हणतात. तसंच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जी लोकशाही जी आली पाहिजे, समानता आली पाहिजे, ती मनानं आपण स्वीकारतच नाही. मग आपण त्यातनं काय काय प्रश्न निर्माण होतात याविषयीचं अप्रतिम विश्लेषण दीपंकर गुप्ता यांनी केलेलं आहे. ते आपण वाचणं यासाठी गरजेचं की आपण आता अशा टप्प्याला चाललेलो आहोत की फक्त निसर्ग विनाश होत नाहीये, संस्कृतीचा विनाश होतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा बघा संवाद आहे. संवाद नष्ट होत चाललेला आहे. नवीन विचार कोणी घेतच नाहीये. नाती हळूहळू विस्विषित होत, निरर्थक होत चाललेली आहेत. नात्याचे लोक ओळखीचे वाटायला लागलेले आहेत. ही संस्कृतीच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक गोष्ट आहे, असं वेगवेगळ्या अंगाने आपल्याला मिळतं. मग आपलं जीवन रसलसलेलं कसं असू शकतं, सर्वांगाने बहरत कसं जाऊ शकतं, आणि खऱ्या अर्थानं सुसंस्कृतता म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, याविषयीचा अनेक अंगाने आपल्याला वाचायला मिळेल. आपण हे जरूर वाचा आणि त्यामध्ये काही उणिवा असतील तर सांगा, एवढी मी आपल्याला विनंती करतो. विश्वकर्मांनी अतिशय म्हणजे मनोहर सोनवणे, संदीप तापकर यांनी खूप मेहनत घेऊन अतिशय वेळेमध्ये हे पुस्तक काढलं, याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येने इथं आज जमलात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अण्णा, तुमच्यामुळे हा कार्यक्रम होतो म्हणून तुम्हाला एकदा सलाम. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. अमर्त्य सेन, कुमार केतकर, नंदन नीलकनी, दीपंकर गुप्ता, कॅथरीन बू, हर्ष मंदर, अरुण साधू, अमिताभ घोष, मायकेल मान, मायकेल बकले, हेरवे केंग, सुदीप चक्रवर्ती, जयराम रमेश, अर्नेस्ट कॉलनबाग, यान गेल, अकिरा कुरोसावा, माधुरी पुरंदरे, केट व एडवर्ड कुलब्रुक, नंदा खरे, भालचंद्र नेमाडे इत्यादी 29 लेखकांच्या पुस्तकांवर हे पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रंथाची या द्वारी जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा. ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत तो सुवर्णक्षण आता जवळ येऊन ठेपलाय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. लीनाताई, राजनजी, अंबर खान सर, मी देवळकर वहिनींना विनंती करतो आपण पुढे यावं. अंबरकडे सर, तुम्ही इकडे या सर. स्क्रीन बंद केली. स्क्रीन बंद करा.
कोणाकडे आहे ते? विकास स्क्रीन बंद करायचं. स्क्रीन बंद करा. सगळ्यांनी पुढं बंद करा. हां धन्यवाद. प्रसादचं पण अभिनय. खरंच हे पुस्तक प्रसाद कुमटेकर यांच्यामुळेच मार्गी लागले हे त्रिवार सत्य आहे. मनपूर्वक धन्यवाद. मी कार्यक्रमात पुढे जाताना आजचे प्रमुख वक्ते राजन गवस यांना विनंती करतो की आपण या पुस्तकाबद्दल आपलं मत प्रतिपादन करावं. गवस सर. नमस्कार. आदरणीय वीणाताई, ज्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. प्रत्येक शहराचं गावाचं आरोग्य जर नीट राहायचं असेल तर असे एखादे अण्णा असावे आणि ते असतील तर मग एक धाक असतो, थोडी लाज शिल्लक राहते की अण्णा आहेत मग असं नाही करता उपयोगाचं. माणसं लाजून बाजूला करायला धजत नाही आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. ते बोलत असताना मी एकदम म्हणजे खुश झालो की अरे अशा माणसाच्या सहवासात राहिलं की जगण्याविषयीचा आशावाद पुन्हा. ज्यांच्या पुस्तकाबद्दल मनोहर सोनवणे बोलले, मला तर प्रसाद हा बारकुले स्टोरीच्या आधी बगळामधून परिचित झालेला होता आणि त्याच्यात एक जे अतिशय चिकित्सक आहेच तो, पण त्याच्यात एक लहानपण तो सतत जिवंत ठेवलेला माणूस आहे. इथं विनोदजी आहेत ज्यांचा उल्लेख केला पाहिजे. डॉक्टर अशोक राणा या व्यासपीठामध्ये आहेत, तुम्हाला हॉलमध्ये आहेत. हे अमरावतीमध्ये असतात आणि ह्यानी मिथकांच्या बद्दल, इतिहासाबद्दल एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे राणा सर इथं उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये अनेक परिचित आहेत. मित्रहो, वीणाताईंचा फोन आला की आपण काय बोलायचं हे जरा ठरवू. त्यावेळी तापकिरीने मला PDF पाठवलेली होती, मेल केलेली होती आणि ती मेल तोपर्यंत मी उघडलेली नव्हती किंवा वाचलेली नव्हती. आणि मी त्यांना सांगितलं की हा तुम्ही कोणता भाग घेता आहात त्याच्यातला नंतरचा भाग मी घेईन. PDF उघडली आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जेव्हा पोहोचलो तेव्हा मी ठरवून टाकलं की वीणाताईंना जे सांगितलेलं आहे त्याच्याविषयी काहीही बोलायचं नाही. त्यामुळं या पुस्तकातल्या लेखांबद्दल मी फार नाही बोलणार. हे तुम्ही पुस्तक जरूर विकत घेऊन वाचा. का बोलणार नाही म्हणजे ही जग बदलू पाहणाऱ्या लोकांची जी गोष्ट आहे, देऊळगावकर काय करताय तर हे एक वेगळं काम देऊळगावकर करतायत आणि ते कदाचित प्रसादच्या लक्षात आल्यामुळे त्यानं हे काम आपल्या शिरावर घेतलं असेल आणि हे पुस्तक मार्गी लागण्यामध्ये मदत केली असेल. आपल्याकडं विचार सर्वदूर पसरवून पद्धतशीरपणे आपली माणसं तयार व्हावीत म्हणून प्रयत्न करण्याचं पद्धतीशास्त्र अस्तित्वात नाही. किंवा एक पुस्तक किंवा पुस्तकातला विचार माझ्या बाजूच्या, माझ्या विरोधी किंवा जो सर्वसामान्य आहे त्याच्यापर्यंत जावा आणि त्याच्यात काही एक तसूभर का असेना वाढ व्हावी.
अशा पद्धतीचा विचार करून पुस्तकाकडे जाण्याची काही पद्धत आपल्याकडे विकसित केली असंही नाही. वाचनाबाबत तर आपण काहीच केलं नाही. म्हणजे आपण शिकतो आणि वाचायला लागतो. याच्या उलट संगीताचं आहे की संगीताचा कान तयार व्हावा लागतो. म्हणजे गाणं केव्हा कळतं? जर तुमचा कान तयार असेल तर कळतं. चित्र कधी बघता येतं? तर तुमची दृष्टी विकसित झाली असेल तर चित्र तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण सर्वसामान्यतः असं बघतो की चित्र कळायचं असेल तर एक पद्धतीनं शिक्षण घेणं. आपल्याकडं अशी कोणतीच पद्धती विकसित नाही की वाचन अशा पद्धतीनं करत गेलात तर तुम्ही पुस्तकाच्या आत्म्याला कदाचित स्पर्श करू शकता. आपल्या एकूण मराठी संस्कृतीचं दारिद्र्य हे आहे की आपण या बाबतीत काही काम केलं नाही. वाचन विकास नावाची गोष्ट आपण हाती घेणं आणि ती विकसित करणं, मग ती शाळांमधनं करणं, ती कॉलेजमध्ये करणं, ती सर्वसामान्य वाचकाच्या मध्ये जाऊन करणं. वाचनालय आहेत आपल्याकडे, शाळा आहेत आपल्याकडं, भरपूर पुस्तकं आहेत आपल्याकडं. पण वाचन विकास करायचा असतो या दृष्टीचा अभाव आहे आपल्याकडे. म्हणजे आपण असं कोणतंही पद्धतीशास्त्र विकसित केलं नाही की वाचकाला तयार करत न्यावं लागतं आणि मग तो तयार झालेला वाचक काय काय वाचून स्वतःमध्ये बदल करू शकेल, उन्नत होऊ शकेल आणि त्याची वाचन अभिरुची घडावी आणि ती घडवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण ते प्रशिक्षण दिलं पाहिजे, तशा पद्धतीचा काही एक कोर्स विकसित केला पाहिजे असं आपल्याकडे कोणी विचार फारसा करत नाही. मला हे माहिती नाही की देऊळगावकर साहेबांनी असा विचार करून हे केलेलं आहे की नाही, पण हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र माझं मत असं झालं की अरे हे वाचकाला सजग तर करतातच, उन्नत तर करतातच, पण त्याला खडबडून जागही करतात आणि त्याच्या मनात प्रश्नही उत्पन्न करतात. आणि हा जो वाचन विकासासाठीचा त्यांनी मांडलेला पद्धतीशास्त्राचा भाग आहे, हा कदाचित प्रसादला जास्त अपील झाला असेल आणि हे पुस्तक आलं पाहिजे असं त्याला वाटलं असेल की आपण पहिल्यांदा नारायण धारप वाचणं, नंतरच्या काळामध्ये आपल्या हातात दुसरं काही पडणं आणि नंतर शेवटी तुम्ही एक मोकाट वाचक होणं, याबद्दल ज्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे होता तो न झाल्यामुळं हे पुस्तक वाचन विकास चळवळीचा पद्धतीशास्त्राचा आरंभ बिंदू आहे. म्हणजे अनेकांनी ग्रंथांच्या बद्दलचे परिचय एकत्र केले, त्याबद्दलची पुस्तकं आपल्याकडे मिळतात, पण या पुस्तकानं हे ग्रंथाच्या द्वारे तुम्हाला नेऊन सोडतात, पण त्या ग्रंथातून मग त्याने जे सूत्र सांगितलं की हे जे सगळं पुस्तक आहे तुमच्या समोरचं, हे तुम्हाला उन्नत तर करतच, विकसित तर करतच, पण जग बदलण्यात माझी जबाबदारी काय? हे संपलं ज्या दिवशी पुस्तक, म्हणजे या माणसाच्या व्यासंगाला आपला सलामच आहे. म्हणजे ते माझे अतिशय प्रिय ग्रस्त आहे. ध्यासानं एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागणं, म्हणजे हे असू द्या किंवा आमच्या नर्मदावाल्या, हे सगळे लोक आमच्या हे या ना त्या प्रकारे साधारणतः आमच्या एकूण समाजवादी परिवारातले लोक आहेत. पण देऊळगावकरांनी काय केलं? हा ध्यास घेता घेता जग बदलायची जबाबदारी ही तिसऱ्याची नाही, म्हणजे मी त्यातला एक महत्वाचा घटक असून माझ्यापासून जग बदलू शकतं
म्हणजे मी बदललो. म्हणजे मला वाटलं हे पुस्तक पूर्ण ज्या दिवशी केलं त्या दिवशी की मी बदललो तर जग बदलायची सुरुवातच होणार आहे आणि मग ते निश्चित बदलणार आहे. या ग्रंथाची रचना करत असताना, यातल्या ग्रंथांची निवड करत असताना वीणाताई त्या सगळ्यावर अतिशय सविस्तर मार्मिक टिप्पणी करतील. पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की या सगळ्या पुस्तकांचे परिचय आपण त्या मूळ संहितेपर्यंत जाऊच असं नाही. तेवढ्या पद्धतीनं आपण प्रयत्नशील राहूच असं नाही. पण या प्रत्येक संहितेतली जी गोष्ट आहे, मग ती संगीताची असो, ती अर्थशास्त्राची असो, ती समाजशास्त्राची असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची असो, त्या सगळ्या मध्ये जाता जाता पुन्हा आपल्याला वाटतं की अरे यांनी जे काम करून ठेवलं या पुस्तकानं किमान मला परिचय करून दिला. मी विचार करायला लागलो. म्हणजे यातलं म्हणजे संगीताचं इतकं मला ज्ञान नाही, पण किमान ऐकण्या एवढं प्रशिक्षण माझं झालेलं आहे. म्हणजे कळतं का, पण काय सुरेख पद्धतीनं त्याने लिहिलेलं आहे. समाजशास्त्राचा वेध घेताना म्हणजे हे पुस्तक वाचताना माझ्या मनात आलेलं देऊळगावकर साहेब दुसरा एक विचार मी स्पष्ट तुमच्या समोर ठेवतो की आपल्या महाराष्ट्राचं समाजशास्त्रच कोणी लिहिलं नाही. काही आपल्या महाराष्ट्रात समाजशास्त्र वगैरे याचा कोणी विचार केला नाही. काय आपला महाराष्ट्र आहे. म्हणजे ते मध्यंतरी आमच्या एका मित्राची म्हणजे या आपला शिक्षणावर लिहिलं त्याचं पुस्तकाचं या सरांनी केलेलं आहे. हेरंबण अशी एक पोस्ट टाकली की समाज आणि जात. मुळात असं आहे की आपण कास्ट अँड सोसायटीचं ट्रान्सलेशन जात आणि समाज असं केलं. तर आमच्याकडं समाज आहे आणि समाजात जात आहे. म्हणजे समजा की आमच्याकडं ब्राह्मण हा समाज आहे आणि मग त्याच्या अशा उतरंड आहे. मग कुठं चित्पावन आहे, कुठं देशस्थ आहेत, कुठं अमुक आहेत. मराठा हा समाज आहे. मग त्याच्यात कोणी पंचकुळी आहे, 96 कुळी आहे, 92 कुळी आहे, खाली 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 खाली. म्हणजे कुठलाही समाज घेतलात आपला तर त्या समाजात आत जात पीठ उडते पा. बोलताना कितीतरी हजार वर्षापासून माणसं बोलत आली ते आमच्या समाजात असंच चालतं. आता आमच्या समाजात असंच चालतं म्हणजे तो आपल्या जातीत म्हणतो का? नाही ना. त्या समाजाच्या आत जातीची उतरंड आहे आणि त्यातली प्रत्येक जात ही दुसऱ्याला कमी लेखत असते. म्हणजे 96 वाला पंचकुळीला, चित्पावना देशस्थाला हे सगळं बघत गेलो की आपली गंमत कळते. आता हे आपलं जातीचं समाजशास्त्र मांडण्या इतपतची हिंमत आपल्या समाजशास्त्रज्ञांमध्ये नाहीये, कारण त्याला खूप आत जावं लागेल, खोल जावं लागेल. ह्या ग्रंथाची ही जमेची बाजू आहे की त्याने मला पण जागा केलं की अरे हे तू काय काय उद्योग करतो पण ह्यातला एकही उद्योग तू केला. म्हणजे एक पुस्तक माणसाला उन्नत करण्याच्या दिशा दाखवत असेल तर त्या पुस्तकाचं महत्व ऐतिहासिक असतं. हे वाचन चळवळीचा सिद्धांत मांडणारं सैद्धांतिक पुस्तक आहे. याच्या पलीकडे मी काहीही बोलणार नाही. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. आज प्रकाशित झालेलं हे पुस्तक विश्वकर्माच्या स्टॉलवरती उपलब्ध आहे. पुस्तकाची मूळ किंमत 300 रुपये असली तरी आज सवलतीत 200 रुपयाला आपल्या सर्वांसाठी ते मिळणार आहे. कृपया सर्वांनी आवर्जून हे पुस्तक विश्वकर्माच्या स्टॉलवरून खरेदी करावं. कार्यक्रमाच्या शेवटी येताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वीणाताई यांना मी आमंत्रित करतो की आपण आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. वीणा गव्हाणकर मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम
मी अतुल देऊळगावकरांचं अभिनंदन करते आणि सोनाणे सरांना धन्यवाद देते की एक सुंदर पुस्तक आज इथे मला प्रकाशित करण्याचा आणि त्यावर बोलण्याचा तुम्ही मला संधी दिली त्यावेळी. आणि मगासपासून प्रसाद संध्या चाललेलाच आहे, तर मी पण 2 शब्द बोलते की मी आज माझ्या साहित्य संमेलन हा योगायोगाने मी आलेली आहे. मला बोलवलं नसतं तरी मी उदगीर बघायला येणार होते. इतकी उदगीरबद्दल माझ्या मनात त्यांनी उत्सुकता निर्माण केली होती की, आणि मग असं झालं की संमेलनाच्या म्हणजे उदगीरकरांनी संमेलनासाठीच बोलवलं आणि मग देऊळगावकरांनी पुस्तकासाठी केलं. खरं तर गवस सर बोलल्यानंतर आता काय बोलावं हा माझ्यापुढे प्रश्न पडला. कारण एक तर मी लेखिका आहे, लिहायचा 4 वेळा मग 5वा ड्राफ्ट पास करायचं, आणि एक्सटेम्पोर बोलायचं झालं तर मार्क ट्वेन म्हणतो की मला किमान 3 आठवडे लागतात. मला ते अवघे 4च दिवस मिळालेले आहेत. अशा वेळेस काय बोलावं हा प्रश्न आहे. पण माझा पिंड वाचकाचा आहे आणि त्या वाचकाच्या पिंडाला जवळ जाणारा पुस्तक मला वाचायला मिळालं याचा आनंद वाटला. आणि मग मी म्हटलं आपल्याला जे समजलंय ते थोडंसं आपण व्यक्त करू. नाही हरकत नाही. देऊळगावकरांचा पिंड ही वाचकाचाच आहे आणि त्यांची जी वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, त्या लईत ते वाचत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कुठल्याही विषय वर्ज्य नसतो. मग ते संगीत असो, गवस सर म्हणाले तसं अर्थशास्त्र असेल किंवा पर्यावरण असेल आणि निसर्ग असेल, काही असेल. त्यांच्या पुस्तकाची यादी बघितली तरी त्यांचं असं सर्व कवेत घेणारं वाचन लक्षात येतं आणि ते वाचतात. त्याच्यातून ते नुसतं वाचून मोकळे होत नाही. तर हा एक मगाशी जो त्यांनी म्हटलं की लोकांचं प्रबोधन किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो तो महत्वाचा असतो. म्हणजे पुष्कळ वेळेला मला असं वाटतं हे पुस्तक मिळवून वाचावं, म्हणजे मिळवणं हे एक कटकटीचं असतं. मिळाल्यानंतर ते वाचायला फुरसत मिळणं हा दुसरा भाग. हातात वाचायला आलं तरी ते समजणं स्वतःला हाही एक भाग असतो आणि मग ते बाजूला पडतं. अशा वेळेला जेव्हा देऊळगावकर ते पुस्तक सुलभ करून सांगतात, त्याचा मतितार्थ सांगतात, त्यामुळे काहीतरी समजुतीची कक्षा वाचकाची होती. ही पहिली पायरी जी म्हटली गवस सरांनी ती मला खरोखरच महत्वाची होती. आणि आपण वर्तमानपत्रातून अनेक घटना ऐकत असतो, वाचत असतो, पण तो त्याचे संबंध समजत नाही. ती जी सुंदर भिंत जी देऊळगावकरांनी सांगितली, सुंदर भिंती पलीकडे, कॅथरीन ब्रूचं पुस्तक आहे ते बिहाइंड द ब्युटिफुल फॉरेवर्स. या भिंतीबद्दल मी वाचलं होतं, ऐकलं होतं की ती सहारा एअरपोर्ट जवळची जी भिंत प्रचंड बांधली आणि ती अतिशय सुंदर जाहिरातींनी आणि स्लोगन्सनी रंगवली. तिच्या पलीकडेचे जग आहे, 350 झोपड्याचं आणि 3000 लोकांचं जीवन जे आहे त्याचं विदारक चित्र जेव्हा देऊळगावकरांच्या त्या लेखात मी वाचलं, सुंदर भिंती पलीकडे, तेव्हा तिथलं दारिद्र्य, प्राणी पातळीवरचं जीवन आणि तिथल्या मुलांच्या होणाऱ्या म्हणजे संधीला त्यांनी वंचित असणं, निष्क्रियता येणं, आणि हे सगळं कोण शोध घेतं तर ती न्यूयॉर्कची एक पत्रकारिता, म्हणजे जिचा ह्या भारताशी काही संबंध नाही अशी स्त्री भारतात राहून 3-3.5 वर्ष त्याचा शोध घेते आणि ते सुंदर भिंती आडचं एक कुरूप जग जे आहे किंवा थोडंसं वंचित जग जे आहे त्याचं दर्शन घडवते. आणि हे विकासापासून दूर आहे, हे मनुष्यबळ विकासापासून दूर त्यांनी सांगतात. असंच भीषण वास्तव ते मगाशी हेरंब कुलकर्णींचा जो उल्लेख झाला, त्यांच्या त्या वृत्तीने आणि पेशाने शिक्षक असणाऱ्या माणसाने ही दारिद्र्याची घेतलेली शोध यात्रा जी आहे तिचं ते शीर्षकही मला खूप आवडलं की स्वेदगंगेच्या योजना. तर हे एक 5 महिने त्या माणसाने 125 दुर्गम भागांना भेटी देऊन तिथल्या आदिवासी, भटके विमुक्त, वीट कामगार, दलित, आत्महत्याग्रस्त म्हणजे शेतकरी अशा लोकांना भेटी देऊन शहर उद्योग श्रीमंतीपूरक आहेत हे विकास आपले आणि खेडी शेती आणि गरीब यांच्या विरोधात जाणारे आहे हे जेव्हा सत्य सांगतात तेव्हा ह्याचा एक शिक्षक जेव्हा हे सगळं बघतो आणि सांगतो तेव्हा ते लक्षात येतं की ही अवस्था
आपण जी सुरक्षित जगात वावरतो त्यांना हे माहीतच नसतं. त्यात भीषण जे वास्तव आहे ते बालकांचे कुपोषण आणि अपंगत्वाची समस्या. पण देऊळगावकर किंवा हिरम कुलकर्णी इथे थांबत नाही. अशा वेळी ते माणसाच्या माणुसकीला साथ घालतात की स्वयंसेवी संस्थांनी आणि आपण मध्यमवर्गाने याच्याकडे आपली नैतिक जबाबदारी म्हणून बघितलं पाहिजे. हा एक तो लेख असाच म्हणतो. याचाच पुढचा भाग येतो तो खळगीमधला जाळ, म्हणजे भूक किंवा काही नसणं, आपण एखाद्या गोष्टीला वंचित असणं. हे ॲश इन द बेली, इंडियाज अनफिनिश्ड बॅटल अगेन्स्ट हंगर. हा भुकेचा जो एक नेहमी येणारा गरिबी आणि श्रीमंतीतला जो हा आहे मधला भाग, हा भुकेल्या जगाच्या व्यथा अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ कसं पाहिजे याचं सांगत असताना हे कुपोषित मनुष्यबळ असेल, त्यांना स्वच्छ पाणी, अन्न, शौचालय. आता जर तुम्ही मी फेसबुकवरती आताच एक पोस्ट वाचली मेधा कुलकर्णींची, त्या काही भागात प्रवेश करत असताना त्यांची ह्या शौचालयाच्यामुळे किती आभार किती त्रास सहन करायला लागला आणि राईट टू पीची मुवमेंट पुन्हा सुरू केली पाहिजे की काय अशी अवस्था आलेली आहे. ते वाचलं असेल तर त्याच्यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय. अन्न, सकस अन्न, स्वच्छ पाणी, शौचालय, आरोग्य सेवा, शिक्षण यावर आम्ही खर्च केला नाही, या मनुष्यबळावर जर खर्च केला नाही तर आमचा आर्थिक विकास घडू शकत नाही. आणि या दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक योजना आपल्याकडे आखल्या जातात, प्रत्यक्षात उतरत नाही याचं दर्शन ते घडवतात. विपुलता समृद्धी विरुद्ध दारिद्र्य एवढा अर्थ नाही, तर दारिद्र्य माणसाला प्रेम, माहिती, साधनं, संधी यापासून वंचित ठेवते. हे सगळ्यात मोठं जे दुःख आहे किंवा भीती आहे तीही देऊळगावकर त्याच्यातून सांगतात. पुढे ते म्हणतात की अन्न सुरक्षितता, भूकमुक्तीचा ध्यास हा केवळ आर्थिक व राजकीय मुद्दा नाही, तो नैतिक आहे. आम्ही ह्या जाती, धर्म, वंशाच्या भिंती तोडून नैतिकतेने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि समाजाने तिकडे तटस्थपणे न पाहता माणुसकी आणि समाजवादी दृष्टी ठेवली पाहिजे. गोऱ्या वर्णाचा अहंकार, श्रेष्ठत्वाचा भ्रम आणि त्यातून जोपासली गेलेली नववसाहतवादी वृत्ती ही किती घातक आहे. ही निसर्ग आणि माणूस यांचं होणारं शोषण, स्थानिकांविषयीची तुच्छता यांचं वेध घेणारा हे पुस्तक अतुलजींनी सांगितलंय. त्यांच्या वाचनातून ते सुटलेलं नाही. नैसर्गिक संपदा, संसाधनं विपुल असल्यानं प्रदेशाचा विकास होईलच असं नाही, उलट ती संसाधने शाप ठरतील. द नटमेग्स कर्स, पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस या पुस्तकात अमिताभ घोष यांनी सांगितलंय. त्याचं जायफळ कांड या सुंदर किंवा अतिशय उचित नावाने तो त्यांनी लेख लिहिलाय. आणि भूतकाळातील वसाहतवादी अत्याचारांमुळे झालेली स्थानिकांची परवड आज वर्तमान काळात त्यांना उद्ध्वस्त करते याकडे लक्ष वेधलंय. अशी संसाधनं बळकावण्यासाठी बलवान येतात, स्थानिकांची पिळवणूक होते, उद्योगपतींच्या टोळ्या सर्व त्या गोष्टी ताब्यात घेतात. पर्यावरणीय यंत्रणावर जगणारा जो समाज आहे तो देशोधडीला लागतो. उपभोग वाढवत नेणारी आमची जीवनशैली हवामान बदलास कशी कारणीभूत होते हे ते सांगतात. त्याचवेळी निसर्गाची जपणूक करणारी जीवनशैली, जीवनवादी राजकारण हा विनाश थोपवेल असा आशावाद व्यक्त करतात. तिकडे ते लक्ष वेधतात. निसर्गाशी सुसंवाद साधून असणारी जीवनशैली कल्पक, सर्जनशील असते. उपलब्ध साधनातून ती नैसर्गिक आपत्तीवरती इलाज शोधते, सामना करते. हे सांगताना घोष देशोदेशीच्या आदिवासींच्या कथाही सांगतात. जायफळाचे साम्राज्य असलेल्या प्रदेशात डचांनी कसा विध्वंस घडवून आणला त्याची कहाणी सांगतानाच घोष पर्यावरण जपणुकीसाठी सावधी करतात. हे जायफळ काळ हे वाचताना तीव्रतेने जाणवतं. दिखाऊ समाजकार्याचे उद्योग हे सुदीप चक्रवर्तींचे क्लिअर, होल्ड अँड बिल्ड हा खरोखरच एक वेगळा विषय मला प्रथमच समजला त्या भाषेत. तर मी त्याच्यासमोर मला थोडंसं वाचून दाखवा असं वाटतंय.
अतुल देवळकरांचं म्हणजे ते मांडणं किती सूत्रबद्ध आहे ते मला वाचून दाखवायचंय. एकंदरीत मोक्याची जागा असणे वा जाणे, गावात खनिज असणे धोकादायक झाले आहे. शासन पुरस्कृत उद्योगपतींचे भूग्रहण अभियान राजूर सुरू आहे. शेत जमिनीच्या भरपाईवरून उद्योग आणि शेतकऱ्यांमध्ये सहज आणि सुरळीत व्यवहार कुठेही होत नाही. मग जमीन संपादन करताना उद्योगांचे पालकत्व घेऊन राज्य सरकारच त्यात उतरते. प्रकल्पास लागणाऱ्या जागेचे परिसरात जंगल आणि आदिवासी अजिबात नसल्याची ग्वाही बिनदिक्कत देते. पोलीस यंत्रणा विरोध करणाऱ्यावर वाटेल ते गुन्हे लावून दहशत निर्माण करते. जमीन जाणारच असल्याची खात्री पटल्यावर अधिकाधिक मोबदला मिळवण्यासाठी वाटाघाटी सुरू होतात. कधी चर्चा फिसकटून विरोधकाला बनू लागते. हे सगळं आपण जेव्हा वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, हे वाचताना त्या घटना डोळ्यासमोर येतात. जमीन ताब्यात घेण्याआधी आणि नंतर होणारा भाषेतील बदल यातून अनेक उद्योगांची लबाडी ते दाखवून देतात. तर हे अतिशय सूत्रबद्ध लिहित जाणं एखाद्या पुस्तकाचा अर्थ काढून हे मला अतुलजींची विशेष धाटणी वाटली आणि सांगावंसं वाटलं. तर दुसरा त्याच्यातला एक मुद्दा मला म्हणजे CSRचा जो आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, नफ्यातला 2% हिस्सा समाज कार्यासाठी द्यावा, या नियमानंतर प्रदर्शनी समाजसेवा कशी वाढली आहे त्याच्यावर अतिशय सुंदर टिप्पणी ते करतात. आणि एकीकडे बेसुमार पाणी उपसा करायचा आणि तो दुसरीकडे उद्योग फोफावत न्यायचा आणि ते जलस्रोत नासवण्याचं काम करायचं, यावरही ते टिप्पणी करतात. आणि सरकारशी संगनमत करून स्थानिकांना वाऱ्यावर सोडत विकास साधणं फार काळ शक्य नाही, हे देऊळगावकर म्हणजे चक्रवर्ती जे सांगतात ते अंडरलाईन करून देऊळगावकर सांगतात. तसंच समाजविषयक उदार दृष्टिकोन घेणं हेच उद्योगांकरता फायद्याचं ठरेल, हेही ते आवर्जून सांगतात. एकीकडे हे सगळं वास्तव सांगत असतानाच, पुस्तकांचा परिचय देत असताना नंदा खरेंची कादंबरीही ते आवर्जून उद्या त्या कादंबरीवर ते भाष्य करतात. व्यक्ती आणि त्यांचे वस्तुकरण झाल्यानं बाजारपेठेत उपयोगिता हेच एक मूल्य उरलंय. मानवी जीवन कोरडं होत चाललंय, याकडे ते लक्ष वेधतात. जिव्हाळा वाटतोय आणि अशा अस्वस्थ वर्तमानाचा भविष्यकाळ किती भयानक भेडसावणारा असेल हे उद्या कादंबरी सांगते. नागरिकाचं खाजगीपण संपुष्टात आलंय. मोबाईल संगणकावरील संभाषणावर पाळत आहे, कॅमेऱ्याची नजर आहे. असंख्य सर्वेक्षणातून ग्राहकांच्या, मगाशी आपण जो विषय म्हणणार तो आवडी निवडींची माहिती जमा केली जाते. जाहिराती, मासिकं, म्हणजे मला तो कदाचित ब्रँड फॅक्टरीचा हा विषय असेल, ती वाचायची उत्सुकता आहे, मी नक्कीच वाचणार. तर हे सगळं माणसाला याची बुद्धी कशी घडवून आणली जाते. खरं तर मला देऊळगावकर आपल्याला विचारायचं की इंटरनेट ऑफ थिंग्स सुरू झाल्यावरती याची भीषणता खूपच वाढणार आहे. तर असं आपण आता माणसं होणार की यंत्रमानव होणार हे उद्याचं भविष्य आपण सांगू शकत नाही. आणि असं सांगत असताना देऊळगावकरांच्या नजरेतून अर्थातच मगाशी बोललं गेलं जसं संगीत हा विषय संपत नाही, सुटत नाही. गंमत अशी की ती संगीताची ते काही रसिकत्वाने त्यांचं संगीत कसं होतं वगैरे सांगित नाही. संगीताने सुधारणा कशा घडवल्या किंवा संगीतात आधुनिकीकरण कसं आणलं. गवस सर, पुन्हा तुमचाच मुद्दा आहे की आम्हाला संगीताचा नुसता इतिहास नाही सांगितला, तर त्या संगीताच्या काळात जो सुवर्ण काळ होता त्याच्यात स्त्रियांना जेव्हा उभं राहून गाणं म्हणायला लागायचं, त्या स्त्रियांना बैठकीचं गाणं बसून गाणं म्हणण्याची त्यांनी जी बदल घडवून आणला तो महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, संगीत ही कुणाची मिरासदारी, जात पात धर्म यांची लिंगभेद विसरून कुणालाही गाता यावं आणि खेडोपाडी ते पोहोचावं, यासाठी जे कष्ट घेतले गेले, ही सामाजिक सुधारणा जो देऊळगावकरांचा विचार आहे, समाज सुधारला पाहिजे आणि त्याच्यातून एक स्वास्थ्य संपन्न असा सुंदर समाज घडला पाहिजे, त्याचा सुद्धा एक मार्ग ह्या संगीतातून गेले. तसाच तो गानयोगी कीर्तनेंच्या पुस्तकातून, कीर्तनेंचे जे त्यांनी सांगितलंय सुवर्णयुग कुठलं आणि
नंतर पलुसकरांनी, याच्यात त्यांनी अतिशय सुंदर मांडणी करताना देऊळगावकरांनी कीर्तनेंच्या संशोधक वृत्तीचं त्यांनी घेतलेल्या कष्टाचं भरभरून कौतुक केलंय की ही दाद मिळणं सुद्धा महत्वाचे असते. लेखक लिहित असतो पण त्याला जाणत्यांची अशी दाद मिळणं महत्वाची असते. चित्रकलेच्या बाबतीतही तेच झालंय की पिकासोचं चरित्र मीही वाचलं होतं, पण देऊळगावकरांनी वाचल्यानंतर एका वेगळ्या दृष्टीने त्यातले इझम, त्यातला तो इतिहास, त्यातलं ते राजकारण हे पुन्हा नजरेत आलं. ते चित्र एक धार्मिकाचं चित्र म्हटल्यानंतर जो सुगंध त्याच्यातला परिप्रेक्ष्य समजतो तो त्यासाठी माधुरी पुरंदरेने घेतलेले प्रयत्न. तर हा देऊळगावकरांच्या लिखाणाचा एक महत्वाचा भाग आहे की त्यांना जे आवडतं त्यावरती अतिशय भरभरून लिहितात, कुठल्याही हातचं न राखता ठेवतात. आणि मला वाटतं सर हे एका पुस्तकात संपणार नाहीये. त्याने आणखीन अशी पुस्तकं अनेक निघतील, कारण अनेक त्यांचं वाचन काय प्रकारचं आहे ह्याचा अंदाज हे पुस्तक देतं. ते असेच वाचत राहोत आणि आमच्यासारख्यांसाठी सुलभ परिचय त्यांनी आणखीन करून देऊ, कारण माझ्यापेक्षा तरुण आहे, त्यांना भरपूर कालावधी आहे, ते काम पुरं करतील. कारण ही सुद्धा एक प्रकारची समाज सुधारणाच आहे. ज्यांना वाचायचंय त्यांना, ज्यांना सगळं वाचायला जमत नाही त्यांना असं थोडंसं तयार मिळालेली रेसिपी ही थोडी तरी पोषक ठरेल. आणि सर्व शुभेच्छा वयाच्या माझ्या वडीलकीतून देते. धन्यवाद. अतुल सर, मी तसा मूळचा कसं आहे, तुम्ही लहान असले तरी काम मोठं असल्यावर त्याला काय करणार. मी तसा मूळचा व्यापारी, तुमच्या सगळ्यात येऊन थोडा बिघडलो, पण ते कॅल्क्युलेशन जात नाही ना. आता हे एका पुस्तकात 29 पुस्तकं आहेत म्हटलं तर मी आज हे 29 पुस्तक मी माझ्याकडून खरेदी करतो. हे पहिले मी माझं आश्वासन देतो. आणि दुसरा फायदा त्याच्यामध्ये सांगतो की आम्हाला अतुल म्हणतो की द्यायचं नाही, आमच्याकडे नेहमी पुस्तक कार्यक्रम असतात, मग ते पुस्तक देतो ना. म्हणजे 150 रुपये मला ते पुस्तक आता 50 रुपयाला आहे, तर ते मी 30 पुस्तकं घेतो. आणि सगळ्याच वाचकांना अशी विनंती करतो की बाजारामध्ये एकावर एक फ्री आहे, पण मला या पुस्तकात एकावर 29 फ्री दिसायला लागले, तर ते आपण घ्यावं अशी विनंती करतो. आणि आपण सगळेजण आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आभार वेगळं होणारच आहे, पण जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करतो. धन्यवाद सर. विनाताईंनी खरंच मार्मिकपणे या पुस्तकावरती भाष्य केलेलं आहे. जरूर सर्वांनी हे पुस्तक आपण खरेदी करा. या पुस्तकाला निमित्त ठरलेले प्रसाद कुंटेकर यांना मी विनंती करतो की सर्वात शेवटचा गोड कार्यक्रम आभाराचा आपल्याकडून व्हावा ही विनंती. नमस्कार. मी भारावून गेलोय, म्हणजे स्वतःच खूप भारावून गेलोय. म्हणजे अण्णा झालं, गवस सर झालं, विना गवाणकरजी झालं, अतुल सर झालं. म्हणजे हे सगळं निमित्त ते कावळा बसला आणि फांदी तुटली असं काही झालं असेल, झाड वाढलं असं म्हणून. कारण हे लेख मी वाचायचो आणि मला असं वाटायचं आणि ते विना गवाणकरजी म्हणाल्याप्रमाणे ते रेसिपी होती. आणि मी दरवेळेला अवाक व्हायचो, म्हणजे एवढी पुस्तकं. आणि पिकासो मी पण वाचलेलं, पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला जेवढं त्याच्यामधलं कळलं, किंवा बरेच ह्याच्यामधले 1-2 पुस्तकं मी आणून फोडून वाचलेले, पण माझे सगळे डोक्यावरून वगैरे गेलेले बरेच पुस्तकं. 29 पुस्तकं आहेत, त्याच्यातले 5-6 काढून झेपले नाहीत मला ते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी समजून सांगितलं की मला झेपायला लागले. मी गिल्ला यांच्या म्हणजे विना गवाणकरजी, गवस सर किंवा हे अशा मोठ्या रेघेच्या बाजूला थांबलं ना, आपल्याला खूप गोष्टी कळतात. तसं झालेलं माझ्या बाबतीत. मला खरं तर आभार प्रदर्शन करायचं आहे, म्हणजे तुम्ही आलात, भरभरून संख्येने आलात, त्याबद्दल आभार एवढंच बोलायचं आहे.
पण राहुल गेले म्हणून मी बोललो. म्हणजे एवढं सरळसोट होतंय ना. हा म्हणजे मला त्याच्याबद्दल आनंद आहे, सगळ्यालाच आहे, मलाही आहे. हा म्हणजे खरंच आहे. हा म्हणजे तर बोलतो आता आभाराचं. म्हणजे प्रथम लिहिलं त्याच्याबद्दल अतुल देऊळगाववरती, म्हणजे तुमचं टनानं आभार. तो खूप खूप केलं तुम्ही. राजन गवस सर, वीणा गवाणकरजी उदगीरला आले, त्यांचे पाय इथं लागले, त्याच्याबद्दल भरपूर भरपूर आभार. तुम्ही एवढ्या संख्येने इथं आलात. खरं सांगू का, उदगीरला जेवढे म्हणजे वसईत माझ्या एक पुस्तकाचा कार्यक्रम झाला, माझ्या पुढच्या 2 रोज सुद्धा भरल्या नव्हत्या. म्हणजे हे तुम्ही एवढ्या संख्येनं आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. डॉक्टर सर आहेत आपले, साधनाचे संपादक जे आहेत आपले, मला पटापट नावं येणार नाहीत कारण मला थोडंसं बारल्यावणी झाले, तर नावं इकडं तिकडं होती. माझी तुमची परिस्थिती एकच दिसत. होय मग. आणि हे जे देशमुख सर आहेत, उदगीर आणि देशमुख सर, मी कधीच यांना भेटू शकलो नाही, त्याच्याबद्दल मी, आमचे मित्र आहेत संजय कुलकर्णी, तर त्यांना मी नेहमी म्हणतो की ह्या माणसाला मी भेटलो नाही, इतकं मला वाईट वाटतंय ना, प्रचंड. म्हणजे कित्येकदा असं की एकतर काय बेवकूफ होतो, तापच नव्हती समोर जाऊन थांबायची. हा म्हणजे ते एक राहते ना की बाबा एखाद्या मोठ्या माणसाला अजूनही ते भीड येते की कसं बोलावं जाऊ. म्हणजे अतुल देऊळगावकरजी माझे आवडते लेखक कॉलेजपासून, म्हणजे जसं मी त्यांचं डळमळे भूमंडळ वाचलोय तेव्हापासून त्यांच्याकडे जायची हिंमत लई वर्ष लागली मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला. गवस सर झालं, वीणा गवाणकरजी तर मी जन्माच्या आधी त्यांचं कारभार असतं. हा म्हणजे माझ्यापेक्षा वडील आहे त्यांचं कारभार. आणि म्हणजे हा वयानं हा तर त्यांचं ते पुस्तक वाचून हे केलं. आणि मला, मी माझ्या मित्राला म्हटलं की मला बगळा आहे तर त्यांच्याकडून म्हणजे वाटते मला की त्यांनी यावं वगैरे. तर महेशनं त्यांना पुस्तक पाठवलं, त्यांनी मग ते भाषा आणि मग ते कसे मुलं, मग आमची ओळख झाली आणि मग इथपर्यंत आलो. आणि मी खरं सांगतो, हे लोक जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेत ना, उन्नत झाल्यासारखं वाटतंय मला. माझ्या ह्या ब्रॉडन झाल्या, माझे विचार हे झालेत आणि मला कळायला लागले की म्हणजे किती गोष्टी आहेत उंच आपल्यापेक्षा. म्हणजे जे खोडणं लिलीपूट करत चाललोय आपण, एकमेकाला खोडणं डस्टर घेऊनच चाललोय आपण की दिसला समोर की त्याची रेष बारीक कर. तर हे एवढ्या आभाळ्या एवढे लोक आहेत की तुमची सॉरी पण तोच शब्द आहे, अवकात पण नाही की तुम्ही त्यांना टच करावं. तर हा परत एकदा आभारावर येतो, मुद्दा विसरायला नको ना. हे संपादक विश्वकर्मा पब्लिकेशनने पुस्तक काढलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मनोहर सोनवणेजी, मी खरंच याही माणसाचं प्रचंड म्हणजे रुजू 42 वर्ष कथा जपली आहे या माणसाने, एवढं कोण राहत आहे. 2020ला पुस्तक काढले, पहिली कथा माझ्या जन्माच्या अगोदरची. हा आणि म्हणजे हे असे लोक तुम्हाला समृद्ध करत जातात. आता ह्याही पुस्तकातले लोक आपल्याला समृद्ध करतील, हे असंच आपल्याला समृद्ध करत राहोत ही इच्छा. सगळ्यांचे भरपूर भरपूर आभार. दंडवत. पुस्तक बाहेर विक्रीला आहे, 300 रुपयाचं पुस्तक, 200 रुपये सवलत मूल्य. जरूर खरेदी करा आणि आपणही उन्नत व्हा.